ला जो टॉपिक सुरू झाला होता मागच्या वेळेला, केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन, त्याच्याकडे आपण जाऊया. आणि त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी बरेच डिस्कशन स्टार्ट केलं होतं. त्याच्या पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. केमिकल रिएक्शन्स आणि इक्वेशन्स बघताना आपण केमिकल रिएक्शन्स म्हणजे काय हे ह्यातनं सुरुवात केली होती गोष्ट आपली, बरोबर. तर केमिकल रिएक्शन्स म्हणजे काय असतात? त्या अशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या फिजिकल आणि केमिकल अशा दोन गोष्टी आपण बोललो होतो, बरोबर. व्हॉट आर द फिजिकल चेंजेस, व्हॉट आर द केमिकल चेंजेस. तर आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी ज्या आपण बघितल्या होत्या की आंबा पिकणं, किंवा दुधाचं दही होणं, किंवा इडलीचं पीठ तयार होणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्यामध्ये काही ना काहीतरी चेंज होतो, बरोबर. ह्या चेंजेसला आपण काय म्हणतो? केमिकल चेंजेस. मग केमिकल चेंजेस झालेत म्हणजे काय झाले? तर त्याच्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये काहीतरी बदल झाला. कोणाच्या? त्या मॅटरच्या किंवा त्या सबस्टन्सच्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये काहीतरी बदल झालाय. त्याला आपण म्हणतो की काहीतरी तुटलंय, काहीतरी नवं जोडलंय, काही बॉन्ड्स जुने ब्रेक झाले, काही नवे बॉन्ड्स बनले. अँड दॅट इज हाऊ वी गेट समथिंग न्यू. द न्यू सबस्टन्स इज ऑब्टेन्ड व्हेन अ केमिकल रिएक्शन इज फॉर्म. तर फिजिकल चेंजेस, केमिकल चेंजेसने आपण सुरुवात केली होती. तर आता आपली गोष्ट पुढे जी गेली त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं की आपल्या आजूबाजूला देर आर सो मेनी चेंजेस दॅट वी सी, बरोबर. आपल्या आजूबाजूच्याच छोट्या छोट्या छोट्याशा झाडातल्या पानाचा पण तुम्ही रंग बघितलाय का? पानाचा एकदम कोवळ्या कोवळ्या पानांचा रंग असा थोडासा असा लालसर, नाजूक, असं एकदम असं मखमली पान असतं. पण ते हो मॅम, बदलायला लागतं. असतो. हा, मग ते पान चांगलं मोठं होतं, जाड होतं, घट्ट होतं, आणि त्याचा रंग पण बदलतो, त्याचा टेक्स्चर पण बदलतो, एकदम मऊ. आपली बघा ना छोटी माणसांची बाळं पण छोटी छोटी असतात, एकदम छोटी, क्यूट, गुटगुटीत, एकदम गोजीरवाणी असतात. थोडीशी मोठी झाली की समजायला लागतं की अरे थोडासा हा वेगळा वाटायला लागला. अगदी लहान असतात तेव्हा मुलगा कुठला, मुलगी कोणती हे पण कळत नाही, सगळे सेमच वाटतात. थोडेसे मोठे होतात तरी पण बऱ्यापैकी सेम वाटतात, पण मग त्यांचे फीचर्स बऱ्यापैकी कळायला लागतात, उंचीप्रमाणे, चेहऱ्याच्या ठेवणीप्रमाणे. आणखीन थोडे मोठे झाले की ते क्लिअरली कळतं. म्हणजे आपोआप ह्या सगळ्या इंटरनल गोष्टींमुळे, फिजिकल चेंजेसमुळे केमिकल चेंजेस झालेले आहेत हे सिद्ध होतं, बरोबर. तर आता आपण जे बघतोय की आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी, तर त्यातनं आपण एक 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 आपल्या स्लाइड्स काय काय डिस्कस केल्यात त्या आपण बघूया आणि मग पुढे पुढे जाऊया. आता तुम्हाला चित्रात जे दिसतंय ते आपण ऑलरेडी बोललोय, मगाशीच बोललोय, हे काढण्याच्या यादी बोललोय. दुधाचं दही होणं असेल, किंवा आपल्या खिळा गंजणं असेल, बरोबर. किंवा जसं मी तुम्हाला मागे सुद्धा बोलले होते, चांदीच्या साखळ्या घालतो पायामध्ये, त्या काळ्या काळ्या होतात. कशामुळे होतात? चांदीची भांडी, देवघरातली भांडी, चला चला आपले पाय, आपण मातीत जातो, खेळतो, घाम येतो, चिखल लागतो म्हणून काळा झालं म्हणता येतं. पण देवघरातली भांडी काचेची, आपलं चांदीची, ती पण काळी होतात की, बरोबर. ते तांब्याची भांडी असतात देवघरातली, त्याच्यावर पण हिरवा हिरवा एक असा लेअर येतो बघा. हे सगळे जे बदल आहेत ते कुठले तरी केमिकल रिएक्शन झाल्याच्या प्रूफ्स आहेत, खुणा आहेत त्या, बरोबर. आपल्या आजूबाजूला हे सगळीकडे होतं. एक तर बर्निंग, हे खूप महत्वाचं उदाहरण आपण पाहिलं होतं की बर्निंग मध्ये वेनेवर अ सबस्टन्स इज बर्न्ड, हॅलो मॅम. बोला, बोल गो. मॅम, हा मराठी मीडियमचा क्लास आहे. हा मराठी मीडियमचा क्लास आहे. मग मला मेलच उलटा आलाय असं वाटतं. ठीक आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग आपल्याला जुनी पीपीटी सध्या बघायला लागेल. आणि पण हे चित्र बघता येतील ना तुम्हाला? कशाला चित्रातनच डिस्कशन करायचं मॅम, आपल्याला. चित्र कळत आहे आम्हाला. हा, चित्रातनं आपण डिस्कस करू, शब्द आपण मराठीत बोलू, आणि पुस्तकही मी मराठीत बोलते, ते करू शकतो आपण. वाय टू चेंज द पिक्चर्स, ओके नाही, जे ठरलंय ते आपण करूया सध्या. 2 मिनिटं. तर वेअर इट इज नाव. मी आता त्याचं बंद करून टाकलंय का शेअरिंग? नाही मॅम, स्क्रीन दिसते. स्क्रीन शेअरिंग बंद दिसतं ना तुम्हाला? मग आता पीपीटी दिसेल तुम्हाला. ओके. तर आपण जे चित्रामध्ये बोललो, चला फॉर चेंज मध्ये इंग्लिश मधले पीपीटी बघा ना, काय फरक पडतोय. शेवटी एव्हरीडे मॅजिक म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्या आजूबाजूला जे मॅजिक म्हणजे जादू, सिक्रेट लँग्वेज म्हणजे त्यातली एक गूढ भाषा. तुम्हाला पुढच्या वेळेला छान मराठी पीपीटी देते, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आपण भेटलो बोललो असं नाही, आपण खूप चर्चा केली याच्याबद्दल. तर ह्या सगळ्यांमध्ये फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस, जसं बघा तुम्हाला मागे पण मी बोललो, तर एखादा पेपर फाडणं असेल, काचेची बाटली फुटणं असेल, दुधाचं
पेप्सी कोला करणं असेल किंवा पेप्सी कोला वितळून परत दुधाची पेप्सी कोला असं माहितीये ना, म्हणजे आम्ही तरी खाल्लं होतं. किंवा हो मॅम बर्फाचं असतात. वितळण असेल. आणि त्या वितळलेल्या पाण्याचं वाफ होणं, ह्या सगळ्या अवस्थांतराच्या म्हणजेच काय आहेत, ह्या फिजिकल म्हणजे भौतिक बदल. हे सगळे भौतिक बदल. त्याच्यामध्ये बघा ते रिव्हर्सिबल आहेत. ते चक्र दिसते का तुम्हाला? बर्फाचं पाणी, पाण्याचं बर्फ, हे असं गोल चक्र फिरत राहतं. म्हणजे बर्फापासून परत पाणी मिळवता येतं आणि पाण्यापासून परत बर्फ मिळवता येतो. तर ही दुहेरी प्रक्रिया असते, गोल फिरत राहते. पण जसं आपण म्हणालो की बर्निंग म्हणजे ज्वलन, तर त्या ज्वलनामध्ये काय होतं, ऑक्सिजन बरोबर संपर्क येतो आणि जी वस्तू जळते, पेपर घ्या, लाकूड घ्या, प्लॅस्टिक घ्या, रबर घ्या, जे जे काही तुम्ही जाळताय त्याचा ऑक्सिजनशी संपर्क येतो आणि त्याचे ऑक्साईड काहीतरी बनतात. एकदा ते बनले की आपण जी वस्तू टाकली होती, तर इथे आपण टाकले त्या चुलीमध्ये लाकूड टाकले आणि ठिकठिकाणी आपण बघितलं असेल, अजूनही बऱ्याच ठिकाणी चुलीवर स्वयंपाक, स्पेशली हॉटेल्समध्ये तर चुलीवरचं जेवण, चुलीवरचा अमुक, चुलीवरचा चहा, असं काही काही असतं. तर ते सगळीकडे आपण सगळ्यांनी चूल बघितलेली आतापर्यंत. म्हणजे शहरात राहणाऱ्या मुलांनाही माहितीये, गावात राहणाऱ्या मुलांना तर माहितच असतं, कारण की तिथे ते नॅचरल इंधन असतं ना आजूबाजूला, सरपणाचं बरंच लाकूड मिळतं. तर ते आमच्या घराच्या बाजूला पण खूप लोकांनी चुली बनवल्यात आणि त्या आजूबाजूला झाडांचे जे काही वाळलेल्या काटक्या बिटक्या असतात ते सगळं ते जमा करून घेऊन येतात, त्याच्यात आंघोळीचं पाणी तरी गरम करतात. सो हे नॅचरली आपल्याकडे सगळेच जण आधीपासून पारंपरिक पद्धतीने करतात, बरोबर. गॅस वाचवण्यासाठी आणि दुसरं म्हणजे एकाच वेळेला दोन्ही गोष्टी चालतात म्हणून सुद्धा बऱ्याच ठिकाणी. तर जेव्हा आपण हे लाकूड जळलेलं बघतो, तर पूर्णपणे त्याची राख होते ना, त्याच्यापासून परत आपल्याला लाकूड मिळत नाही. त्याच्यामधले जे काही बंध होते, रासायनिक बंध होते, ते तुटले आणि नवीन बंध बनले आणि त्यातनं जे काही गॅसेस निर्माण झाले ते निघून गेले. पण लाकडापासून जी राख निर्माण झाली, त्या राखीतून परत लाकूड मिळत नाही. त्याला आपण म्हणतो भौतिक बदल आणि रासायनिक बदल ह्यातलं अंतर. आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता आपल्याला एक रासायनिक समीकरण दिलेलं आहे, कॉपर सल्फेट आणि झिंक. झिंकची पूड, कॉपर सल्फेट, ह्याने आपल्याला मिळतं झिंक सल्फेट आणि कॉपर आणि हीट. ह्या प्रक्रियेमध्ये उष्णता निर्माण होते आणि मग ह्यातनं आपल्याला हे समजतं की दिलेल्या जे काही सोल्युशन होतं, कॉपर सल्फेट थोडंसं हिरव्या हिरव्या रंगाचं असतं, निळसर हिरवं, त्याचा रंगच बदलून जातो. म्हणजेच एका समीकरणामध्ये, रासायनिक समीकरणामध्ये उत्पादित आणि अभिक्रियाकारक, डाव्या बाजूला जे असतात ते अभिक्रियाकारक असतात, उजव्या बाजूला जे असतात ते उत्पादित असतात. एकाहून जास्त अभिक्रियाकारक असतील तर त्याला आपण काय म्हणतो, प्लसने ऍड केलेले असे दाखवतो. तशीच उत्पादित, एकाहून जास्त उत्पादित बनलेली आहेत, मग ते दाखवण्याकरता आपण प्लसचं साईन, हा पण आणि हा पण आणि हा पण असे बनलेत बरं का. हे बोलून सांगण्याची गरजच नाही, इथे बघूनच कळतंय की नाही मला. कॉपर सल्फेट ऍक्वियस, एक्यू म्हणजे ऍक्वियस, तुमच्या मराठीच्या पुस्तकामध्ये पण त्याला एक्यू असंच लिहिणार आहे. एक्यू शब्दाचा अर्थ आहे ऍक्वा, ऍक्वा म्हणजे पाणी. ऍक्वॅटिक असा शब्द तुम्ही ऐकला असेल, किंवा ऍक्वा नावाची एक पाण्याची कंपनी आहे, त्या पाण्याच्या बाटल्या आपण पितो ना, बिस्लेरी, तशी ऍक्वा नावाची एक कंपनी आहे, त्याच्या बॉटल्सवर ऍक्वा लिहिलं असतं, कारण ऍक्वा म्हणजे पाणीच. तर पाण्यामधलं हे सोल्युशन म्हणजे कॉपर सल्फेट हे हिरव्या रंगाचे क्रिस्टल असतात, स्फटिक असतात, मस्त असतं, शायनी सुंदर असतं. त्याला मी तुम्हाला थांबा, असं मला विषय थांबा, आपण बघूया कसे दिसतात कॉपर सल्फेटची स्फटिक. म्हणजे इथे टाकले क्रिस्टल्स ऑफ कॉपर सल्फेट, ठीक आहे. मग ते पाण्यात टाकलं की त्याचं सोल्युशन कसं बनेल हे तुम्हाला समजेल बरं का. कळलं त्याला मला काय म्हणायचं. हे बघा, असे असतात, कदाचित तुम्ही तुमच्या शाळेमध्ये पण पाहिले असतील, असे असतात बघा, निळसर रंगाचे असतात, खूप सुंदर हिरवट निळसर असतात. आणि हे बघा, याला पाण्यात घातलं की याचं सोल्युशन असं निळं बनतं. इथे असेल बघा कॉपर सल्फेटचं सोल्युशन, आणि हे काय होते, कॉपर सल्फेटची क्रिस्टल, म्हणजेच काय, त्याची स्फटिक. पावडर केली याची की ते अशी अशी दिसते, मीठ कसं लागतं हाताला तसं लागतं, पण असतात मुळात त्याचे खडे. किती छान आहे ना रंग, मस्त रंग आहे ना. तर असे हे निळ्या निळ्या रंगाचे स्फटिक पाण्यात टाकलं की काय बनतं, कॉपर सल्फेट. कुठे होतं हे कॉपर सल्फेट, आपण आता जे पीपीटी मध्ये पाहिलं होतं ते होतं. आणि त्याच्यामध्ये झिंक, आता झिंक कसं दिसतं, आपण झिंक पण बघूया. झिंक मेटल असं दिसतो बघा, कसा दिसतो ना. कॉपर सल्फेट, कॉपर तुम्हाला माहिती का, सिल्वर कॉपर सारखं डी दिसतं ब्लॉक ना. एलिमेंट. हा, कॉपर हा डी ब्लॉक एलिमेंट आहे, तुम्हाला पिरियॉडिक टेबल झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये पिरियॉडिक टेबल मध्ये
झिंक आणि कॉपर हे दोन आहेत ना आपल्याला, तर कॉपर डी ब्लॉक एलिमेंट आहे. झिंक कुठलं आहे तुम्ही मला सांगा. आता आपण झिंक सल्फेट कसं दिसतं ते बघूया. हा, झिंक सल्फेटचं सोल्युशन कसं दिसतं, असं दिसतं, ट्रान्सपरंट. कॉपर सल्फेट मधनं झिंक सल्फेट हे बघा ना, इथं झिंक सल्फेट क्लिअर आहे, फेरस सल्फेट हिरवं आहे, कॉपर सल्फेट निळं आहे आणि हे जे काही अल्युमिनियमचं आहे ते आहे. आता आपण बघू जरा पिरियॉडिक टेबल मध्ये कॉपर आणि झिंकची जागा कुठे आहे. तुम्ही म्हणाल काय करताय तुम्ही, मी तुम्हाला एकदाच सगळ्या गोष्टी दाखवते, कारण काय आहे, मला त्या गोष्टीमध्ये क्लॅरिटी तुम्हाला सांगायची, कारण आपला धडा झालाय ना आपला, हा पिरियॉडिक टेबलचा धडा मोठं पाहिजे आपल्याला चांगलं. हा हे बघा, हे बघा इकडे कोपऱ्यात बघा, इकडे कॉपर कॉपर हा कॉपर आहे, 27 दिसला हा कॉपर. झिंक कुठे, इकडे 30 आहे, 30 झिंक आहे. आधी कॉपर आहे मग झिंक आहे, आणि हा 30 म्हणजे त्याचं पूर्ण 10 इलेक्ट्रॉन कम्प्लीट झालेलं असं स्टेज आहे. त्याच्या पुढे गॅलियम आणि मग पुढे तर पी ब्लॉकच, म्हणजे हा या गटातला 12व्या गटातला, खरं बघितलं तर 21 ते 30 मधला हा 30वा आहे, बरोबर ना. आपण जरा डिटेल मध्ये बघूया. काय ग मॅम पिरियडिक टेबल दिसत नाही. हे बघा आता दिसेल, कॉपर दिसतंय का, इथे कॉपर 27 आणि हा आहे झिंक 30, दिसलं का. हो मॅम. चौथ्या Yes, ma'am. चौथ्या पिरियड मध्ये आहेत कॉपर आणि झिंक. तर ह्याच्यातनं काय केलंय आपण, हे आपण जर ऍडिशनल का बघितलं, ही रिएक्शन आपल्या पुस्तकात आहे आणि आपण खूपदा इंग्लिशचं पुस्तक काढलंय तर का चुकून, तर आपण खूपदा आपल्या याच्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये ही रिएक्शन बघतो, कॉपर सल्फेट अधिक झिंक बरोबर झिंक सल्फेट अधिक कॉपर, पण मग रंग काय बदललाय, आता कॉपरचा रंग काय होणार आहे, क्रिस्टलचा रंग जसा आहे तसाच, आणि झिंक सल्फेट सोल्युशनचा रंग कसा आहे, ट्रान्सपरंट आहे, पाण्यासारखा आहे. झिंकचा रंग आपण बघितला कसा सिल्वरी होता आणि कॉपर सल्फेटचा रंग कसा होता, निळसर होता, ओके नाही. सो अशी ही जी रासायनिक अभिक्रिया आहे याच्यामध्ये बदल होतात आणि त्यांच्या खाली त्यांच्या त्यांच्या स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे त्यांच्या अवस्था, द्रव आहे, स्थायू आहे का वायू आहे, हे आपण लिहितो. वायू असेल तर वरच्या बाजूला बाण आणि त्याचा अवक्षेप असेल तर खालच्या बाजूला बाण, हे आपण असंही करत असतो, बरोबर. आता आपण एकदा 9वीत असताना सुद्धा हा धडा पाहिला आहे की द्रव्य अक्षयतेचा नियम म्हणजे काय. त्याच्यात आपण पाहिलं होतं की जे द्रव्य आपल्या आजूबाजूला असतं ते आपण कधीही आपलं द्रव्य संपत नाही, कुठल्याही रासायनिक अभिक्रियेमधलं द्रव्य हे संपत नाही, कारण की ते एका अभिक्रियाकारकातनं दुसऱ्या अभिक्रियाकारकामध्ये रूपांतरित होतं. त्याचं कोणाशी तरी बॉन्डिंग तुटतं, कोणाबरोबर तरी बॉन्डिंग बनतं आणि मग त्याच्यातनं काहीतरी जे बनतं ते तसंच राहतं, म्हणजे ते वजन जेवढं तेवढंच, असा द्रव्य अक्षतेचा नियम आपण 9वीच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी अभ्यासला होता, बरोबर. आता त्याचाच पुढचा भाग आपल्याला जो आहे की ह्या सगळ्या रासायनिक अभिक्रियांमध्ये जेवढ्या लोक डाव्या बाजूला तेवढेच लोक उजव्या बाजूला असायला पाहिजे, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मागच्या वेळेला आपण रासायनिक अभिक्रियांना कसं संतुलित करायचं ह्याच्या वेळेला बोललो होतो, सुरुवात केली होती. आपलं झालं होतं का संतुलन करणं, रासायनिक अभिक्रिया संतुलित करणे, हे झालं होतं का आपलं. नाही मॅम. नाही, विघटन आपलं सुरू झालं होतं. चला मी तुम्हाला ना पुस्तक दाखवते एकदा, मग तुम्हाला समजेल, मग तुम्हाला अंदाज येईल की काय काय झाले. स्क्रीन शेअर करते, एकच मिनिट. ओके, बघा आपण अनेक गोष्टी बोललो होतो, फिजिकल केमिकल म्हणजे भौतिक बदल, रासायनिक बदल झाले आपले, रासायनिक अभिक्रिया अनेक प्रकारच्या आपण त्या 5 ह्याच्यामध्ये पाहिल्या होत्या, उदाहरणांमध्ये पाहिल्या होत्या. त्यानंतर आपण ह्या रासायनिक अभिक्रियांची रचना कशी असते, कोणत्या बाजूला काय असतं, त्याच्यामध्ये काय वस्तूंचे काय अर्थ असतात, काय अक्षरं कशासाठी लिहिलेली असतात, हे सगळं असतं. उत्प्रेरक ही गोष्ट आपण बोललो होतो, तुमच्या लक्षात आहे का. वरती तर किती डिग्री, 60 डिग्री एवढं गरम केलेलं आहे, आणि उत्प्रेरक या शब्दाचा अर्थ आहे की तो त्या अभिक्रियेमध्ये असतो, त्याच्यामुळे काय होते, अभिक्रिया फास्ट होते. तो स्वतः अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, पण तो असल्यामुळे आपली अभिक्रिया फास्ट होते, जलद होते. हा आहे तो द्रव्य अक्षतेचा नियम.
एवढं वजन तेवढंच तिकडे पण वजन, डावं तेवढंच उजवीकडे, बरोबर. हे आपण मागच्या वेळेला सगळं बोललोय नाही का. आता रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्याही आपण बोललो होतो, पण मी रिवाइज करते कारण हे नवं आहे, हे आपल्याला यावर्षी नवं आहे. मागच्या वर्षीपर्यंत आपल्याला ज्या अभिक्रिया होत्या त्या अशाच संतुलित करून दिलेल्या होत्या, त्याच्यामध्ये आपण काही नव्याने डोकं चालवलं नव्हतं. यावेळेला जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की जेवढे लोक डाव्या बाजूला तेवढे उजव्या बाजूला असले पाहिजे. बोटीचं उदाहरण दिलं होतं, तुम्हाला आठवतंय का. 5 लोक बोटीत बसले असतील तर तेवढे तेवढे सगळे बोटीतनच नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती पोहोचले पाहिजे. अर्धे पडले, अर्धे कुठेतरी उतरले मध्येच, असं चालत नाही, बरोबर. कोणतरी नवीन पण चालत नाही. 5 लोकांनी जर बोट केली असेल तर तेवढेच लोक डावीकडचे जेवढे तेवढे उजवीकडे जाणार, हा नियम असतो प्रवासाचा, बरोबर ना. आपण सगळ्यांनी मिळून जर एक बस बुक केली असेल एका ठिकाणी जाण्याची, तर आपण आपल्याच लोकांनी जायला पाहिजे की नाही. दुसऱ्या कोणाला तरी त्या बसमध्ये घ्यायचं नाही, घेऊ नाही शकत आपण, सगळ्या सीट भरलेल्या असतात, बरोबर. सो तसंच याच्यामध्ये की डाव्या बाजूला किती आहेत, 2 सोडियम, आपल्या इथं 1 आहे, आणि इथं उजवीकडे किती, 2 सोडियम. सल्फेट पूर्ण ग्रुप बघितला तर तो 1 आणि 1च आहे. हायड्रोजन मात्र 2 आणि 3, आणि इथे 2 आहेत, म्हणजे हायड्रोजनची संख्या इम्बॅलन्स आहे. ऑक्सिजन इथे 1 आहे आणि इथे 1च आहे. पण हायड्रोजनला तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल. शिवाय सोडियम 2 आहेत, तर मग आधी 2 केव्हाही. चला मागच्या वेळेला जी गोष्ट आपण बोललो नाही ते आता बघूया. कुठल्याही रासायनिक अभिक्रियेला संतुलित करताना सगळ्यात आधी आपल्याला धातू बघायचे. आधी धातू बघायचे. हा, आपल्या घरातले माईक बंद करा. गोळी बी आग मारता आता. ताप आहे का माईक मम्मी बंद मला? करून बोला घरातल्या लोकांशी. गोळी घेऊन गेलो. कोण बोलतंय रे? आपण बंद डोळे करू. आग मारताय. हा, चला. तर रासायनिक अभिक्रियेमध्ये संतुलन करताना सगळ्यात आधी धातूकडे लक्ष द्यायचं. सोडियम धातू आहे, इथे पण सोडियम धातू आहे. धातूला आधी बॅलन्स करायचं. हा 2 आहे म्हणजे हा 2 करून टाकायचाच करायचा, मग त्याच्याप्रमाणे बाकीच्या लोकांना फिरवायचं. झालं. आता ह्याच्यामुळे काय झालं, 2 ऑक्सिजन झाले आणि इथे 2 हायड्रोजन झाले. आता इथे H2, इथला 1 O, इथला 1 O, SO4 आणि SO4 झालं होतं, बरोबर ना. मग आता आपण 2H2O केलं तर हे बॅलन्स होतं की नाही, बरोबर. इकडचे 2 हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन झाले 4, इकडचा 1 ऑक्सिजन आणि म्हणजे 2 ऑक्सिजन. आता हा 2 लागेल ना याला, तर 2 ऑक्सिजन, असं हे इक्वेशन संतुलित होतं. पण लिहिताना आपण काय बोललो होतो, जर जास्त मार्काकरता हा प्रश्न आला तर आपण जी अभिक्रिया आता संतुलित केली आहे ही आपण आपली आधी करायची, चुकू नये म्हणून करायची. कारण आपल्याला इथे दिसतंय समोर समोर सगळं. ह्या मांडणीमध्ये काय होईल, जसं मी तुम्हाला मागे पण बोललो होतं की याच्यामध्ये चुकण्याची शक्यता कुठे असते. आता याच्यामध्ये आपण सगळेचे सगळे घटक लिहिले, सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर, हे सगळे एवढेच लोक आहेत त्याच्यामध्ये. या बाजूला पण एवढेच आहेत. मग डावीकडे आणि उजवीकडे किती किती आहे त्याचा नंबर लिहून टाकायचा. हे तर तुम्ही असंही बघून लिहू शकता. पहिल्या अभिक्रियेमध्ये जे होते ते लिहायचे, इकडचे 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 इकडचे. मग तुम्ही कोणाला कितीने गुणलेलं आहे हे त्याच्याप्रमाणे खाली तुम्ही बदलून टाकू शकता. सुरुवातीला किती आहे, सोडियम किती होते, म्हणजे Na सुरुवातीला किती होते, 1, आणि उत्पादितामध्ये होते 2. म्हणून मग आम्ही संतुलन करताना काय केलं, त्या सोडियमलाच एकाला 2 ने गुणलं, म्हणजे मग उत्पादितामध्ये किती झाले, 2 झाले. म्हणजे आता मी सोडियमला बॅलन्स केलं, जे मी मगाशी तोंडी केलं त्याच्याकरता आता मी टेबल लिहिला. आता सोडियमला 2 केल्यानंतर OH गट पण 2 झाले की नाही. मग ह्याच्यासाठी परत खाली बघा, इथे ऑक्सिजन आणि हायड्रोजनची संख्या तुम्हाला इम्बॅलन्स दिसेल. बाकी आता झाले 2 झाले आणि हा 1 पण झाला, हे झाल्याचा काही प्रश्न नाहीये. आता उरले कोण, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. यांना संतुलित करण्यासाठी आता मी काय करेन, खाली त्याला कशाला, दोघांना म्हणजे हायड्रोजनला इकडे 2 म्हणजे पूर्ण त्या घटकालाच मी आता 2 गुणेन, म्हणजे काय होईल, हे 4 आणि ह्या दोघांमध्ये 2 असे केले की होतात 4. ठीक आहे. हे तुम्हाला डोकं चालवून बनवावं लागेल की हायड्रोजनला आता मी 2 गुणणार, म्हणजे काय होईल, ऑक्सिजन पण डबल होतील आणि ते तिथे बॅलन्स होतील. हे सगळं कधी करायचं, आधी आपण आपली अभिक्रिया बॅलन्स करायची. याच्या हिशोबाने बघा, आता इथे काय आहे, 6, 5, 4, 2, बरोबर आहे, इम्बॅलन्स आहे. ह्याला मी 2 ने गुणणार, हे खूप स्वाभाविक आहे. ह्याला गुणिले 2 केलं की हे झाले 4. पण याच्यामुळे वरच्याचं इम्बॅलन्स पूर्णपणे झाकला जात नाही. समजा मी याला बॅलन्स करण्याकरता म्हटलं, अरे 6 आणि 5, आता याला काय करू मी, ह्याला तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला त्याचं लसावी मसावी ते सगळं करत बसावं लागेल. खाली तुम्हाला दिसते 4 आणि 2, मग ह्याला 2 ने गुणलं की 4 होतात, म्हणजे हे बॅलन्स होतं. असंच करत लॉजिकली हे सोडवावं लागतं, जे आपण तोंडी केलं.
म्हणून या टेबलमध्ये जाऊन कन्फ्यूज व्हायचं नाही. हे असं लिहायचं नाही, असा मुद्दाच नाही, लिहायचं असंच आहे. पण आधी करायचंय आपण आपलं आपलं सॉल्व्ह करायचं, जेणेकरून ते चुकणार नाही. तर आपल्याला कळलं की आपल्याला कशाला कितीने कधी गुणायचंय, तर तुम्ही ते एक एक करून मांडू शकता. समजलं? हे समजलं तुम्हाला मॅम हे मागच्या आपल्याला वेळेला एक्झाम मध्ये येऊ सांगितलं होतं. शकतं का? काय हे आपल्याला एक्झाम मध्ये येऊ शकतं का? येऊ शकतं हे आपल्याला आपल्याला समीकरणं बॅलन्स करायला येणारच आहेत. कारण की आता हे नवं आहे आपल्याला. या वर्षी आपल्याला रासायनिक अभिक्रिया हा मुद्दाच नवा आहे की तुम्ही त्याला संतुलित करणार म्हणजे कसं करणार, म्हणून तेवढं सगळं दिलंय आपल्याला. आणि म्हणूनच आपल्याला हे माहिती पाहिजे की ह्याच्यासाठीची सगळ्यात चांगली सोपी ट्रिक काय आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमची रासायनिक अभिक्रिया चुकायला नाही पाहिजे, त्याच्याकरता तुम्ही तिला स्वतः आधी सोडवायचं. रफ पेजवर सोडवा किंवा मागच्या बाजूला सोडवा, म्हणजे आपण रफ वर्क करतो तिथे सोडवा. एकदा तुम्हाला समजलं जेवढ्या लोक डाव्या बाजूला तेवढ्या उजव्या बाजूला, तर ते टेबलमध्ये मग बिंदास टाका, मग तुमचं काहीही चुकणार नाही. आणि त्याच उत्तरामध्ये खाडाखोड न होता एक छान उत्तर येईल. ठीक आहे ना, कारण 10वीचा पेपर आहे ना, आपण त्याच्यामध्ये घाण करू शकत नाही ना. आता रासायनिक अभिक्रियांचे प्रकार जे आपण मागच्या वेळेला सुरू केले होते त्याचे 2 अभिक्रिया तर आपल्या अशाही होणारच आहेत. त्यातली पहिली आहे संयोग. त्यातली तुम्हाला म्हटलं होतं संयोग म्हणजे काय, एकत्र येणे. बरोबर, एकत्र येणं म्हणजे यू आर मिक्सिंग 2 थिंग्स. 2 गोष्टी तुम्ही मिक्स करताय, त्यातनं एकच मोठी गोष्ट बनवते. याच्यामध्ये काहीच वेस्ट होणार नाही. बघा आपल्याला एक मस्त उदाहरण दिलेलं आहे, अमोनिया आणि HCl. या दोघांना तुम्ही मिक्स केलं. अमोनिया हा वायू आहे, गॅस असतो अमोनिया, आणि HCl हा पण एक गॅस फॉर्म मध्ये. HCl म्हणजे ऍसिड आहे, पण ऍसिडचे फ्यूम असतात की नाही. जर दोघांच्याही फ्यूम्स आपण एकमेकांबरोबर मिक्स केल्या तर आपल्याला काय मिळतं, अमोनियम क्लोराईड. बरोबर, NH4Cl, अमोनियम क्लोराईड. यातनं NH3 होता, त्याच्यामध्ये हा हायड्रोजन ऍड झाला, म्हणजे काय झाला, NH4 आणि Cl त्याच्या बरोबर मागे. म्हणजे 2 इंजिनचे डबे असतात बघा, रेल्वेमध्ये इंजिनच्या मागे डबे डबे असतात, तर एका डब्याच्या मागे दुसरा डबा जोडला जातो, गाडी एकच बनते. तसंच आपल्या याच्यामध्ये संयोग अभिक्रियेमध्ये तुम्ही फक्त ऍड करताय. ठीक आहे, यू आर जस्ट ऍडिंग. मग आहे मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन. तर मॅग्नेशियमचे 2 आणि ऑक्सिजनचे 2 अणू आहेत ना, हे 2 आणि हे 2, ते एकत्र आले की MgO त्याचे 2 रेणू बनतात. बरोबर, आता कसं झालं, हे Mg आणि Mg 2 आहेत, मग त्या दोघांना 2 कॉमन करून टाकला आणि MgO मॅग्नेशियम ऑक्साईड बनला. आता मॅग्नेशियम धातू याची अशी पट्टी असते बारीकशी, त्याला तुम्ही जर असं फ्लेमवर धरलं तर ती जळते आणि त्याची पांढऱ्या पांढऱ्या रंगाची अशी पावडर बनते, खाली पडते. ती मॅग्नेशियम ऑक्साईडचीच पावडर असते. आणि ही जी अभिक्रिया ही खूप सोपी आहे, ज्यामध्ये काही रिस्क नाही, काही नाही, काही टेन्शन नाही. हे बऱ्याच शाळांमध्ये मुलांना करून पण दाखवतात. तशी बारीकशी पातळ पट्टी असते मॅग्नेशियम धातूची, चिमट्यामध्ये धरून त्याला फ्लेमवर धरायचं असतं. म्हणजे शाळेमध्ये जर प्रयोगशाळेमध्ये केमिस्ट्रीची लॅब असेल आणि तिथे तुम्हाला हा प्रयोग करून दाखवला तर तुम्हाला समजेल मी जे बोलतेय. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये जी भुकटी तयार झाली त्याच्यामध्ये हवेतला ऑक्सिजन जो आपण ज्वलनाकरता वापरला त्याची आपल्या या Mg धातू बरोबर, मॅग्नेशियम धातू बरोबर अभिक्रिया झाली आणि संयोग झाला. एका Mg धातूमध्ये ऑक्सिजनचा अणू ऍड झाला आणि मॅग्नेशियम ऑक्साईडचा नवा रेणू बनला. ठीक आहे, आता खाली जे आहे कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी, ह्याला तुम्ही जेव्हा ऍड करता तेव्हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि उष्णता असं मिळतं आपल्याला. ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला मागच्या ते चुनकळी आणि काय होतं बरं, ते 2 होते शब्द, चुनकळी आणि चुनखळी असं आहे का, 2 आहेत ना वेगवेगळे. तर ते ह्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की ह्याच्यामध्ये पण बघा कॅल्शियम आणि ऑक्सिजन 1 आहे, इथे पण ऑक्सिजन 1 आहे, इथे हायड्रोजन 2 आहे. मग आपण त्याचा ग्रुपच बदलून टाकला, OH ग्रुप केला. बरोबर, कॅल्शियमला 2 OH OH. मग आता हे दिसतं कसं, कॅल्शियम इकडे, त्याला इकडे 1 आणि इकडे 1, असा OH आणि खाली पण एक OH. मग आधी ऑक्सिजन होतं तेव्हा काय होतं, तेव्हा असं होतं, एकच कॅल्शियम आणि त्याचे 2 बॉन्ड जे होते ते ऑक्सिजन बरोबर होते. ठीक आहे, मग हा एक बॉन्ड आणि एक बॉन्ड असा ब्रेक झाला, एका ऑक्सिजनला 1 हायड्रोजन, खालच्या बॉन्डला दुसऱ्या ऑक्सिजनला 1 हायड्रोजन असं ऍड झालं आणि 2 नवे ग्रुपच त्याला जॉईन झाले. ठीक आहे, हे तुम्हाला समजण्याकरता म्हणून मी काढून दाखवलं की तुट्ट जोडलं होतं म्हणजे काय होतं, असं होतं.
मग आहे अपघटन. अपघटन म्हणजे तुटणे. तर पीपीटी मध्ये पण बघूया आपण काय. तर ह्या अक्षयतेचा नियम, द्रव्य अक्षयतेचा नियम जो आपण वर बघितला होता, जेवढं वजन इकडे तेवढं वजन तिकडे. आता इथे पण बघा ना, वजन काटा वर खाली आहे, बरोबर. इकडे बघा NaOH प्लस H2SO4. तर Na 1, ऑक्सिजन 1, हायड्रोजन 1, हायड्रोजन 2, सल्फर 1, ऑक्सिजन 4. ह्याचं जे एकूण सगळं एकत्रित वजन आहे ते थोडंसं खाली आहे आणि हे जरा जास्त जड आहे. का बरं? इथे सोडियम 2 आहेत, SO4 आहे आणि H2 ला O जोडलेला आहे. म्हणजे 1 सोडियम आणि 2 सोडियम. बघा तुम्ही इथे मोजून बघा, जे काही चित्रामध्ये दाखवलंय ते, तो इम्बॅलन्स दिसतोय की नाही आपल्याला. म्हणजे तो काटा वर खाली आहे, तो समांतर नाही. याचा अर्थ असा आहे की वजन दोन्हीकडे सारखं नाहीये, म्हणजे दोन्हीकडे पदार्थ सारखे नाहीये. मग त्याच्याकरता काय करायचं, त्याला बॅलन्स करायचं, म्हणजे त्याला संतुलित करायचं. आपण असंच करतो की भाजी विकत घेताना अर्धा किलो आणि अर्धा किलो. तर अर्धा किलो गवार ठेवलं तर अर्धा किलोला वजनाला आपण अर्धा किलो ते लोक टाकतात, भाजीवाले काका टाकतात. आणि मग जरा कमी झालं की वर टाकतात, जास्त झालं की काढून घेतात. आणि मग ते कमी जास्त करत करत बरोबर त्या वजन काट्यावरती आणतात आणि मग आपल्याला देतात. म्हणजे संतुलित करणं आपल्या हातात असतं. संतुलित करण्यासाठीच आपल्याला अभिक्रिया दिलेल्या असतात, त्या आपणच डोकं लावून करायच्या. काढायचे का टाकायचे, हे करायचे का ते करायचे. आपल्याला सगळे लोक जेवढे बसले तेवढे तिकडे न्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना. हे आपण मगाशी पाहिलं. आता 4 प्रकारच्या अभिक्रिया ज्या आपण बोललो, त्यातली पहिली होती काय, आपण मगाशी बघितली संयोग. शब्द जाऊ द्या, चित्र बघा. संयोग म्हणजे काय, जोडणे. तुम्ही हा गेम खेळला असाल ना लहानपणी, तुकडे तुकडे जोडायचा आणि त्याच्यातनं एक काय मोठं चित्र बनतंय ते बघायचं. अनेक छोटे येस छोटे तुकडे मॅम. जोडले की एकच बनतं की नाही, तेच संयोग आहे. कॉम्बिनेशन बघा, A + B विल गिव्ह यू AB, Mg + O 2MgO. आता आपण पुस्तकात बघितली तिची अभिक्रिया. दुसरी आहे डिकम्पोजिशन, म्हणजेच विघटन. आपण म्हणतो ना डिकम्पोजिशन चाललंय, वास येतोय, विघटन होते. तुम्ही खूप सारे शब्द इंग्लिश मधले वापरत असाल बरं का आजूबाजूला. तिथे काहीतरी मेलंय ना, काहीतरी सडलं तरी त्याचं डिकम्पोजिशन चाललं असेल, असं खूप कॅज्युअली बोलतो आपण. तर तसंच विघटन चाललंय म्हणजेच डिकम्पोजिशन चाललंय. त्याच्यात तेच बघा, A आणि B ह्याचा मिळून एक रेणू बनला AB. तर तो AB जेव्हा तुटला तेव्हा त्यातनं आपल्याला काय मिळालं, A पण मिळाला, B पण मिळाला. आता ह्याच्यासाठी तुम्हाला एक मोठा रेणू लागतो. किंवा हा मॅग्नेशियम ऑक्साईड जरी मी घेतला आणि त्याला तोडलं तर मला काय येतंय, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन. बरोबर, तेच की नाही. एका मोठ्या रेणूला तोडायचं आणि त्याचे छोटे रेणू बनवायचं. आता ह्याच्यामध्ये बघा, C12H22O11 याच्यामध्ये काय झालंय, 12 कार्बन अधिक 11 H2O. आपण ही अभिक्रिया केली आता बॅलन्स, कार्बन मोकळे करून टाकले. C12H22O11 म्हणजे आपला जो ग्लुकोजचा मॉलिक्यूल असतो की नाही, C6H12O6 वाला, तो डबल आहे. 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल जोडल्यावरती एक जो मोठा रेणू बनेल, ऑलरेडी करेक्ट नाही, थांबायचं. तर 2 रेणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक मोठा अणू बनतो. 2 अणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक मोठा रेणू बनतो. पण 2 मोठे रेणू एकत्र आले त्याच्यावर एक मोठा रेणू. असे 2 रेणू ग्लुकोजचे एकत्र आले की एक मोठा बनतो. सुक्रोज म्हणतात ना त्याला. तर त्यातनं जे ब्रेकडाऊन झालं, म्हणजे त्यातनं जे तुटलं, त्यातनं 12 कार्बन आपण वेगळे काढले. आणि मग हे बघा ना, हे किती किती कॉम्बिनेशन भारी आहे. 2:1 म्हणजे H2O, पण ते किती बनतील आता, 11 बनतील. म्हणजे मोठ्या रेणूला तोडून आपण 2 गट केले, म्हणजेच विघटन केलं. आपल्या आजूबाजूला मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं होतं बघा, एखादं फळ किंवा खाली पडलेलं असतं, विघटित झालेलं असतं, म्हणजे काय होतं, ते तुटतं 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 आणि गायबच होतं. इतके त्याचे बारीक 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 भाग होत जातात की ते मूळ कसं होतं ते दिसतच नाही आपल्याला, तुटलेलंच. डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट या शब्दाचा अर्थ आहे खो-खो. आपण सगळेजण बसलोय आणि ते मामाचं पत्र हरवलंवाला गेम पण तसाच आहे, डिस्प्लेसमेंट. काय त्याच्यामध्ये सगळे गोल बसलेत आणि एक मुलगा जो पत्र घेऊन फिरतोय त्याच्या मागे टाकलंय, तो उठणार आणि परत जाणार, बरोबर ना. आणि जो मुलगा उठला त्याच्या जागी हा जाऊन बसणार, बरोबर. डिस्प्लेसमेंट, जागा बदलणे. असं बसमध्ये पण होतं. आपण प्रवासाला गेलो, बस सगळी पूर्ण भरलेली असते, आपण जाऊन तिथे थांबतो, मग कोणतरी उठतं, आपण त्याच्या जागी जाऊन बसतो. डिस्प्लेसमेंट झाली. एक माणूस उठला त्याच्या जागी दुसरा जाऊन बसला. म्हणजेच काय, हे कधी होतं, जेव्हा एक घटक स्वतःची जागा सोडून जातो
आणि त्याच्या जागी दुसरा घटक येऊन बसतो, तेव्हा त्याला आपण डिस्प्लेसमेंट, आणि त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो विस्थापन. स्थापन म्हणजे ठेवणे. आपण म्हणतो ना गणपतीची मूर्ती स्थापित करायची, बरोबर. स्थापन म्हणजे बसवणे, प्लेस करणे, त्या ठिकाणी त्याला मांडणे. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, स्थापनाच्या उलट, त्याला दुसरीकडे जाऊन बसवायचं, विस्थापित करायचंय. ते असं म्हणतात ना, पूरग्रस्त लोकांना विस्थापित करायचं आहे म्हणतात ना, तुम्ही हा शब्द ऐकला असेल बऱ्याच. तर ते ऑलरेडी कुठेतरी राहत होते, त्यांना दुसरीकडे नेऊन ठेवायचं, सध्या कुठेतरी विस्थापित करायचं. तर ह्याचा अर्थ काय, आता एक जास्त, आता आपण जर असं बघूया, आपल्या वर्गामध्ये एखादा मुलगा असतो तो जास्त आगाऊ असतो, गुंड असतो, हे चल उठ मला बसायचं इकडे, तर तो दुसरा मुलगा गपचूप उठतो आणि हा तिथे जाऊन बसतो. नुसताच जो बोला चल उठ तरी पण तो उठतो, कारण त्याला माहिती असतं की कशाला जाऊ दे, हा आपल्याहून स्ट्रॉंग, एक बुक्का मारेल तर 2 तास तोडेल, त्यामुळे हा उठून जातो. तर स्ट्रॉंगर एलिमेंट हे नेहमी जास्त पॉवरफुल असतात, दुसऱ्यांना हकलून देतात, स्वतः तिकडे जाऊन बसतात. जसं कॉपर सल्फेट आणि झिंकच्या आपल्या मगाशच्या अभिक्रियेमध्ये झिंक हा तो गुंड मुलगा आहे, त्याने त्या कॉपरला उठवून टाकलं आणि स्वतः त्याच्या जागी जाऊन बसला, बरोबर. म्हणजे विस्थापन. डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे दुहेरी विस्थापन. आता चित्र बघा ना, किती मस्त आहे. वर्तुळ चौरस, वर्तुळ काय म्हणतात, डायमंड म्हणतात, मराठीत काय म्हणतात, या आकाराला मराठीत काय म्हणतात ग मुलींनो, त्याला काहीतरी नाव आहे मराठीमध्ये, मला तर लक्षात नाही. मराठीत याला चौरस म्हणतात. वर्तुळ चौरस, वर्तुळ डायमंड असं म्हणूया. खाली काय, त्रिकोण, डायमंड आणि डायमंड चौरस. म्हणजेच काय केलंय, याची जागा तिकडे, त्याची जागा इकडे. उभा खो खो असतो ना, उभा खो खो, त्याच्यामध्ये उभीच मुलं असतात सगळे, पळणारे पण उभे, बसणारे जे असतात तेही उभेच. त्याच्यामध्ये पळापळी, पकडापकडी, 2 मुलं पळतात, 2 मुलं पकडतात आणि 2 मुलं जागा सोडतात. ते दुहेरी विस्थापन. कसं, खाली बघा, खूप सोपी अभिक्रिया आहे, AB + CD. आता A बरोबर D आणि B बरोबर C, काही नाही, फक्त जागा बदललेल्या आहेत, बरोबर. जसं बघा, AgNO3 + NaCl. आता ह्यातनं काय बनलं, AgCl आणि NaNO3. म्हणजे Ag म्हणजे काय, सिल्वर नायट्रेट, सिल्वर नायट्रेट आहे, आणि NaCl म्हणजे आपलं सोडियम क्लोराईड. तर ह्या Ag ची रिएक्शन झाली Cl बरोबर, मग आपल्याला काय मिळालं, AgCl म्हणजे काय मिळालं, सिल्वर क्लोराईड मिळालं आणि सोडियम नायट्रेट बनलं. काही नाही झालं, हा तिकडे गेला तर इकडे जागा रिकामी झाली, हा इकडे जाऊन बसला तर इकडचा माणूस तिकडे गेला. सोपं आहे. बसमध्ये 2 सीट बाजूबाजूला आहेत, माझ्या बरोबर एक बाई बसली आहे आणि माझी मैत्रीण तिच्या बाजूला एक दुसरी ताई बसली आहे. मग आम्ही दोघी एकमेकांना म्हणालो की आपण जरा बाजूबाजूला बसूया का, उद्याच्या पेपरचं बोलायचंय. तर मग आम्ही काय करणार, आमच्या बाजूच्या लोकांना म्हणणार प्लीज तुम्ही इकडे जाल का. मी जरी उठले तरी ही जागा रिकामी झाली तर तिकडची बाई इकडे येऊन बसू शकते, किंवा ही बाई उठली तर माझी मैत्रीण इकडे येऊ शकते, कोणीही जागा बदलू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये डबल डिस्प्लेसमेंट आहे. डबल म्हणजे दुहेरी, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. सोपं आहे की नाही. आणखी 2 प्रकारच्या अभिक्रिया आपल्याला आहेत आपल्या पुस्तकामध्ये. ह्या 4 अभिक्रियांच्याच बरोबरीने ह्या अभिक्रिया येतात. ह्या काही जगावेगळ्या अभिक्रिया नाही, काहीतरी भलतच चाललंय असं नाही. ह्याला आपण म्हणतो उष्मादायी आणि उष्माग्राही अभिक्रिया. उष्मादायी म्हणजे एक्झोथर्मिक, उष्णता देणाऱ्या अभिक्रिया, आणि उष्णता घेणाऱ्या म्हणजे ज्यांच्यामध्ये हीट ऍब्झॉर्ब केली जाते. ती अभिक्रिया होताना आजूबाजूची उष्णता ते खेचून घेतं, ते स्वतःकडे काढून घेतं आणि स्वतः थंड होऊन जातं. ती अभिक्रिया होण्याकरता त्यांना बाहेरची हीट घ्यावी लागते. खूपदा अभिक्रिया होताना हीट बाहेर टाकली जाते, बरोबर. अशा 2 पद्धतीच्या अभिक्रिया असतात, त्यांना आपण म्हणतो उष्मादायी आणि उष्माग्राही. आता बघा ना, चित्रातच क्लिअर दिलेलं आहे आपल्याला. हीट इज गिवन अवे. उदाहरण बघा, कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी. कॅल्शियम ऑक्साईड हे एक स्थायू पावडर असेल, आपण त्याला पाण्यात घातली की त्याच्यातनं बनतं कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आता हायड्रॉक्साईड म्हणजे काय आहे, बेस आहे, अल्कली आहे. जेव्हा हे बनेल तेव्हा त्यातनं खूप सारी उष्णता बाहेर पडेल. तुम्हाला नाही, कालच्याच 9वीच्या मुलांना मी सांगत होते, तर तुम्हाला विचारते, मला सांगा, आपल्याकडे संहत आम्ल आहे, हायड्रोक्लोरिक आम्ल, संहत आम्ल म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड, एकदम स्ट्रॉंग. त्याला मला पाण्यात घालायचं, मला त्याला विरल करायचे. विरल म्हणजे कमी स्ट्रॉंग.
आता त्या संहत आम्लाला मला विरल करायचं असेल तर मला काय करावं लागेल सांगा बरं जरा. काय मॅम? प्रश्न आहे का? माझ्याकडे संहत हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. त्या संहत आम्लाला मला विरल आम्ल करायचे. विरल म्हणजे डायल्यूट. काय करावं लागेल? संहत आम्लाची संहती कमी करायची आहे मला. त्याला विरल आम्ल बनवायचंय. मॅम त्याला म्हणजे असं पावडर द्यायची. त्याला हीट द्यायची. आधीच ते हायड्रोक्लोरिक ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रो त्याला गरम करायचं. म्हणजे काय करायचं? बरं दुसरं काय होतं? आपण मजा करते काय होऊ शकतं. बरं दुसरा मुद्दा काय करता येईल? मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं जेव्हा मी तुम्हाला हे शिकवलं होतं. पूर्णच्या पूर्ण लिंबू खाणं आणि तोच लिंबू पाण्यामध्ये विरघळवून ते पिणं. एक आहे संहत आणि एक आहे विरल. मग आता माझ्याकडे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे संहत, त्याला मला विरल करायचंय तर काय करावं लागेल? असं काय करताय? पाणीच घालावं लागेल ना त्याच्यामध्ये. काय करणार दुसरं हा तुम्ही? मॅम. मग सांगा की मला. मी तोच विचार करते. एवढा काय विचार करते? पाणीच घालावं लागेल. जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूची संहती कमी करायची तर आपल्याला जरा डायल्यूट करावं लागतं. बघा आपल्याकडे ते कोकम सरबत वगैरे येतात. आपण तसेच पितो का ते बाटलीतले? संहत असतात ते, एक्स्ट्रॅक्ट. बरोबर, त्याला आपण पाण्यामध्ये घालतो आणि मग पितो. कुठले पण बघा सरबत वगैरे मिळतात ना, ती रेडीमेड असतात, ती पावडर मध्ये असतात, लिक्विड मध्ये असतात. डायरेक्ट पितो का आपण ते? त्यात पाणीच घालतो की नाही? हा मॅम. संहती कमी करतो. मग आता प्रश्न असा आहे, तुम्हाला हायड्रोक्लोरिक ऍसिड संहतचं हायड्रोक्लोरिक ऍसिड विरल करायचं असेल तर तुम्हाला त्यात पाणी घालावं लागेल किंवा त्याला पाण्यात घालावं लागेल. तर कशात काय घालायचं? पाण्यामध्ये एका मोठ्या चंचू पात्रामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ऍसिड टाकायचं. का? चंचू पात्रामध्ये ऍसिड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये वरून पाणी टाकायचं. काय करायचं? पात्रामध्ये ऍसिड घ्यायचं आणि त्याच्यात वरून पाणी टाकायचं. बरं, हे एक उत्तर आलं. किती लोकांना असं वाटतं असं करायला पाहिजे? मॅम ऍसिड किती? टाकताना एका काच कांदीने टाकायचं की नाही तर ते ऍसिड उडून आपल्या तोंडावर येऊ शकतं. अगदी बरोबर आहे. हे अगदी बरोबर सांगितलं. पण असं न करता एक्झॅक्टली उलट करायचं. पाणी घ्यायचं आणि कोपऱ्यातनं ऍसिड टाकायचं आणि हळूहळू इकडे फिरवत राहायचं. काचकांडीने त्याला फिरवत राहायचं. कधीही खाली ऍसिड घेऊन त्याच्यात पाणी टाकायचं नाही, कारण जेव्हा आपण हे मिक्स करू दोघंही तेव्हा ते स्वतःच भांड एवढं गरम होतं की त्या गरमीमुळे भांड फुटू शकतं. दुसरं, गरमी एवढी असते की तुमचं आम्ल गरम होईल आणि वरचं पाणी उडवेल आणि तेही तुमच्या तोंडावर पडेल ज्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ल असेल. म्हणून असं कधीच करायचं नाही. आम्ल हे नेहमी पाण्यामध्ये टाकायचं, पाणी आधी घ्यायचं. ह्या अभिक्रियेमधनं हीट बाहेर पडते. ही पण एक उष्मादायी अभिक्रिया आहे. ह्याच्यामध्ये कुठलीच रासायनिक अभिक्रिया होत नाही. त्या आम्लाच्या मध्ये पाणी गेलेलं नाहीये. आम्लाच्या रेणूंना पाण्याच्या रेणूंच्या मध्ये पसरवलंय आपण, तरी पण त्यातनं उष्मा बाहेर पडलेली आहे. बरोबर? हे कसं आहे माहितीये का? चांगले सुखात काही मुलं बसलेले आहेत वर्गामध्ये, त्यांचा अभ्यास करणारे. त्यांच्यामध्ये ड वर्गातल्या आगाऊ, भांडखोर, मारामारी करणाऱ्या पोरांना 4-5 पोरांना आणून बसवलंय तुम्ही. चांगला शांत वर्ग तुम्ही डिस्टर्ब केला, कारण ते गपचूप बसणार नाही. ते ह्याला मारतील, त्याला त्याची खोडी काढतील, त्याला कुटून काढतील. चांगला वर्ग गरम करून टाकतील ते. हे काय आहे? पाण्यामध्ये ऍसिड टाकणं आहे. कळलं का? आणि आतनं वर्गाची टेम्परेचर वाढणार की नाही, म्हणजे उष्णता वाढेल की नाही, तेच असते उष्मादायी. मग उष्माग्राही काय असतं? उष्माग्राही तेच असतं. या उष्माग्राही म्हणजे उष्णता ग्रहण करणारी. उष्माग्राही म्हणजे बरोबर, आजूबाजूची उष्णता ग्रहण करणारे. आता ह्याच भांडकुदळ मुलांना आणून बसवलेल्या गटातल्या त्या नमुन्यांना उचलायचं, त्यांच्या वर्गात नेऊन टाकायचं. मग काय होईल? वर्ग शांत होईल. त्यांच्या ऑलरेडी जी चिडचिड, मारामारी, भांडणं करून डोकी फिरलेली असेल ती शांत होतील आणि ते शांत होतील. म्हणजे उष्णता
सख आणि मग शांती. कूल होतात, कूल म्हणजे थंड होतात. उष्णता घेतात आणि स्वतः थंड होतात. बरोबर. तर ह्याच्यामध्ये उदाहरण आहे कॅल्शियम कार्बोनेट आणि हीट. त्या कॅल्शियम कार्बोनेट तुम्ही हीट केलं की त्यातनं बनतो कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. हाच येतो कार्बन कॅल्शियम ऑक्साईड हा बनतो. कधी बनतो? कॅल्शियम कार्बोनेटला हीट केल्यावर. ती पांढऱ्या रंगाची भुकटी जी असते ना ती हीच असते आणि त्यातनं कार्बन डायऑक्साईड वायू बनतो आणि थंड होतं बीकर. अशा खूप साऱ्या अभिक्रिया असतात ज्याच्यामध्ये आपण अभिक्रिया केल्यानंतर भांडच थंड होतं, मस्त गार. अशा अभिक्रियांना आपण उष्माग्राही म्हणतो. त्या उष्णता ग्रहण करतात आणि स्वतः थंड होतात. आतमध्ये रासायनिक अभिक्रिया होण्याकरता गरजेची उष्णता ते बाहेरनं घेतात. ठीक आहे. ह्याला काय म्हणतात? उष्णता देणाऱ्या, उष्णता घेणाऱ्या अभिक्रिया. आता थांबा, हे होण्याच्या आधी एकदा आपण जरा अजून 2-4 मिनिटं आपण बोलूया आणि मग आपण आजचं सत्र थांबवूया. आपल्या 4ही अभिक्रिया आजच्या झाल्या. बरोबर. अपघटन आपण बोललो होतो. आता इथे जे ना एकच मॉलिक्युल आहे C12H22O11 साखरेचा. बरोबर. मी तुम्हाला जे म्हटलं होतं सुक्रोज शर्करा, त्याला उष्णता दिली की आपल्याला कार्बन आणि पाणी ही अभिक्रिया मिळते. ही आपण ऑलरेडी बोललो होतो. आणि आता हीच रासायनिक अभिक्रिया उष्णता दिल्यानंतर सोन्याची निवळी रंग बदलते. म्हणजेच काय झालंय? काहीतरी त्याच्यामध्ये बदललंय, जागा बदलली. बरोबर. विघटन झालंय त्याचं. मग आपण पाहिलं होतं विस्थापन, जागा बदलणं, मामाचं पत्र हरवलं वालं. बरोबर. बघा, जे आपण मगाशी दाखवलं होतं ते कॉपर याची जागा घेतो आणि फेरस इकडे येतो. आणि मग दुहेरी विस्थापन आपण बोललो होतो की ते दोघंही आलटून पलटून उभा खो खो, सगळे दोघंही पळतात, दोघंही पकडतात, दोघंही जागा सोडतात. असे दोघं जण आपापली जागा बदलतात. उष्मादाही, उष्माग्राही या अभिक्रिया आपल्या आज कम्प्लीट झाल्या. बरोबर. आणि अजून आपण काय काय आता बोललो? उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया कशा करायच्या? तर ह्या ऑब्व्हियसली स्वतः नाही करायच्या. शहाणपणा करून चाललो मी अभिक्रिया. नो नो नो. ह्याच्यासाठी आपण मोठ्या माणसांना सांगायचं, आपण पाहायचं, अजून आपण पाहायचं कसं करायचं ही टेक्निक समजून घ्यायची आणि तरीही लगेच जाऊन करण्याचा आगाऊपणा करायचा नाही. ठीक आहे. आणि जे मी तुम्हाला उदाहरणं सांगितली ती खरंच लॅबमधली उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा त्याचे व्हिडिओ जरी बघितले तरी पण तुम्हाला दिसेल की ते कसं होतं. पुढच्या वेळेला आपण रासायनिक अभिक्रियेचा दर कसा ठरतो हे बोलूया. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ओके आपल्याकडे मॅम. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, रासायनिक अभिक्रियेच्या दरावर घटक कोणते कोणते परिणाम करतात तो भाग. हे सगळं खूप इझी आहे, एकदम लॉजिकल आहे, खूप मस्त आहे हे सगळं. आणि ऑक्सिडीकरण आणि क्षपण ह्या 2 अभिक्रिया आणि मग क्षरण. मला वाटतं ह्याच्यानंतर हा धडा संपेल. पुढच्या वेळेला आपला धडा संपणार आहे. त्यामुळे आपण पुढच्या वेळेला जेव्हा भेटू तेव्हा या धड्याचा शेवट आणि जमलं तर नवा धडा सुरू करू. चला, तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. ओके मॅम. थँक्यू. बाय मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम.